मित्रांनो, आज आपण रामभक्त हनुमानाची कथा ऐकूया. जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, याच गोष्टीत पहिल्यांदा श्रीरामांची आणि हनुमंताची भेट झाली. ऋष्यमुख पर्वताच्या शिखरावरून फार दूरचा प्रदेश नजरेत येत होता. डोंगराच्या पायथ्याशी जिथे दाट झाडी संपून पंपा सरोवराकडे जाणारी वाट दिसत असे, त्या वाटेवर नजर ठेवून वानर सैनिक बसले होते. त्यांना रोजच्या पेक्षा वेगळं दृश्य दिसलं आणि त्यांनी ताबडतोब वानरराज सुग्रीवाचं लक्ष तिकडे वेधलं. वल्कल नेसलेले पण सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे दोन वीर त्या वाटेवरून येताना दिसत होते. कायम वालीच्या भीतीच्या दडपणाखाली वावरणारा सुग्रीव घाबरून गेला. मला वाटतं वालीने मला मारण्यासाठी आता ह्या दोन माणसांची योजना केलेली असावी. त्यांचं तेज आणि शस्त्र पाहून मला खरंच भीती वाटू लागलीये. हनुमाना, काय प्रकारे याची तू खात्री करून घे. जा, स्वतः जा. आपल्या राजाची आज्ञा होताच हनुमान झपाट्याने पर्वतावरून खाली आला. तोपर्यंत ते दोघे शस्त्रधारी जंगल प्रदेशात पोचलेच होते. दोघे जरी सारखेच दिसत असले तरी त्यांच्यात जो मोठा असावा तो अत्यंत तेजपुंज आणि बुद्धिमान भासत होता. धाकटा तेजस्वी पण शालीन आणि नम्र भासत होता. एका तपस्व्याचं रूप घेऊन हनुमान त्या दोघांना सामोरा आला. आपल्या चतुर संभाषणात लक्ष्मणाला गुंतवून त्याने हळूहळू त्यांची सारी माहिती काढून घेतली. त्याच्या अत्यंत शुद्ध, समर्पक आणि मर्यादशील बोलण्याने प्रभावित होऊन श्रीरामाने सुद्धा लक्ष्मणाला त्याला सर्व माहिती देऊन त्याची माहिती काढून घेण्याची सूचना केली. सरते शेवटी श्रीराम म्हणाले, हे ब्राह्मणा, इतका वेळ तू जे बिनचूक, शास्त्रशुद्ध आणि चतुराईचं बोलत आहेस, त्यावरून स्पष्ट होतं की तू सामान्य तपस्वी नाहीस, कोणी विद्वान राजकारणपटू दिसतोस. हे ऐकताच हनुमानाने आपलं मूळ रूप प्रगट केलं. प्रभू, मी वायुपुत्र हनुमान, महाराज सुग्रीवांचा मंत्री. त्यांच्या ज्येष्ठ भावाने जुलमाने त्यांचं राज्य आणि पत्नी हिरावून घेऊन त्यांना देशोधडीला लावलंय. आपण आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांना त्यांचं राज्य परत मिळवून देण्यास सहाय्य करावं. सीता मातेच्या शोधात आणि सुटकेत माझे महाराज सर्व शक्तीनिशी आपल्याला सहाय्य करतील. हनुमान श्रीराम आणि लक्ष्मण यांना घेऊन सुग्रीवाकडे गेला आणि त्याने उभयतांमध्ये मैत्री घडवून आणली. दोघांनी परस्परांना मदत करण्याची प्रतिज्ञा घेतली. या मैत्रीचं फळ म्हणून सुग्रीव पुढे किष्किंधेचा राजा झाला आणि श्रीरामांना सीतेला मुक्त करण्यात वानर सैन्याचं अमोल सहाय्य झालं. ह्याच प्रसंगात हनुमानाची आणि श्रीरामांची पहिली भेट झाली. मित्रांनो, इंद्रजिताने सोडलेल्या ब्रह्मास्त्राचा मान राखत हनुमानाने स्वतःला बांधून घेतलं. त्या निमित्ताने जाड दोरखंडाने करकचून आवळून हनुमानाला रावणासमोर उभं करण्यात आलं. त्याने सुंदर अशा अशोकवनाची धूळधाण उडवल्यामुळे आणि प्रचंड राक्षस सेनेसह अनेक राक्षस वीर ठार केल्यामुळे रावण अतिशय खवळला होता. आपल्या प्रहस्त नावाच्या एका मंत्र्याला त्याने हनुमानाची चौकशी करण्याची आज्ञा दिली. तेव्हा हनुमानाने छान असं उत्तर दिलं, माझं नाव हनुमान, मी वायुपुत्र असून किष्किंधापती सुग्रीव राजाचा मी मंत्री आहे. अयोध्येचा वनवासी राजा श्रीराम आणि सुग्रीव यांची मैत्री झाली आहे आणि श्रीरामांच्या कृपेने वालीचा वध होऊन सुग्रीव किष्किंधेचे राजे झाले आहेत. त्यांच्याच आज्ञेनं सारी वानर सेना सीतेच्या शोधासाठी दशदिशा धुंडत आहे. हे असुराधिपती दशानना, त्या श्रीरामांच्या आज्ञेनेच त्यांचा दूत म्हणून मी सीतामाईंना शोधण्यासाठी तुझ्या राजधानीत आलो आहे. मी सीतामाईंना पाहिले आहे, श्रीरामांचा संदेश त्यांना दिला आहे. तुला माहीतच असेल, मला कोणत्याही शस्त्र किंवा अस्त्रापासून अपाय नाही, पण केवळ तुझी भेट घेऊन तुला श्रीरामांचा दूत म्हणून त्यांचा संदेश सांगण्याच्या हेतूनच मी तुझ्या या पुत्राच्या ब्रह्मास्त्राला शरण गेलो. हे असुर राजा, तुझं रूप, तुझी बुद्धी, तुझं शौर्य, तुझं वैभव सारं जगात केवळ अलौकिक आहे.
पण तुझ्याकडे फक्त सद्धर्म नाही. तू राजा श्रीरामांची पत्नी देवी सीता तिचे लक्ष्मण आणि श्रीराम कुटीत नसताना एखाद्या भेकड चोरासारखं हरण केलंस. तिला पळवून नेलीस. बघ, अजून वेळ गेलेली नाही. सावध हो. देवी सीतेला सन्मानपूर्वक श्रीरामांच्या स्वाधीन कर आणि स्वतःसह आपल्या संपूर्ण जातीचं रक्षण कर. अन्यथा लवकरच श्रीराम त्यांच्या अमोघ बाणांनी तुला तुझ्या बंधू बांधवांसह यमसदनाला धाडतील. हनुमानाचे हे तेजस्वी भाषण रावणाला भयानक झोंबलं. त्याने आपल्या सैनिकांना हनुमानाला ठार मारण्याचा हुकूम दिला. परंतु विभीषणासह अनेक मंत्री मध्ये पडले आणि दूताला मारणं राजनीतीला धरून नसल्याचं त्याला परोपरीने समजावलं. अखेर शिक्षा म्हणून त्यांनी हनुमानाचं शेपूट पेटवून देण्यासाठी सांगितलं. पेटत्या शेपटीने जवळपास सारी लंका भस्मसात करून हनुमान श्रीरामांकडे रवाना झाला. मित्रांनो, श्रीरामांनी आपल्या सैन्यासह रावणाशी लढून त्याचा वध केला. विभीषण लंकेचा राजा झाला. वनवासाचा 14 वर्षांचा काळ संपण्यासाठी आता काही थोडे दिवसच उरले होते. अग्निदिव्य करून स्वतःचं पावित्र्य सिद्ध केलेल्या सीतेसह श्रीराम, लक्ष्मण, विभीषण, सुग्रीव आणि हनुमानासह सर्व प्रमुख वानरवीरांना घेऊन पुष्पक विमानात बसून अयोध्येकडे परत निघाले. अयोध्येपासून काही थोड्या कोसावर ते थांबले. त्यांनी हनुमानाला पुढे बोलावलं आणि म्हणाले, हनुमंता, माणसांच्या शब्दावरून आणि चेहऱ्यावरून तू त्यांचं अंतरंग जाणतोस. आदर्श दूताची सारी लक्षणं तुझ्या ठाई एकवटली आहेत. माझं एक काम कर. भरत नंदीग्रामामध्ये संन्यस्त वृत्तीने राहत आहे. तो अत्यंत संयमी आणि त्यागी आहे. पण 14 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर माणसाचं मन बदलू शकतं. त्याच्या नजरेत तुला तसा भाव दिसला तर मला लगेच कळव. जर त्याचे पूर्वीचेच भाव शुद्ध स्वरूपात टिकून असतील तर त्याला माझ्या आगमनाचं वृत्त दे. श्रीरामांची आज्ञा घेऊन हनुमान निघून गेला. एका वृद्धाचे रूप घेऊन हनुमान नंदीग्रामात पोहोचला. भरत आपल्या कुटीच्या बाहेर अग्निकुंड तयार करून घेत होता. हनुमानाने त्याच्या जवळ जाऊन हे हो काय असं विचारलं. भरत म्हणाला, उद्या सकाळी श्रीरामांचा 14 वर्षांचा वनवासाचा काळ पूर्ण होत आहे. जर ते दिलेल्या मुदतीत परत आले नाही तर मी माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे अग्निप्रवेश करणार आहे. भरताच्या शब्दातला सच्चेपणा, दृढता, स्वरातील प्रामाणिकपणा आणि डोळ्यातले सात्विक भाव पाहून हनुमानाने स्वतःचं मूळ रूप प्रगट केलं आणि श्रीराम परत आल्याचं वृत्त सांगितलं. राम रावण युद्ध, लंका विजय हे सारं थोडक्यात सांगून आनंदानं वेड्या झालेल्या भरताला मागे ठेवून भरताचं गुणगान गात तो श्रीरामांकडे त्वरेनं परत गेला.